नानासाहेब रावसाहेब काकडे, पोलीस पाटील श्री क्षेत्र चाकरवाडी। मी एक शेतकरी कुटुंबातील व्यक्ती असून चाकरवाडी या ठिकाणी पोलीस पाटील म्हणून काम करत आहे। माजी मंत्री, लोकनेते आदरणीय जयदत्तजी अण्णा क्षीरसागर साहेब यांच्या सेवेमध्ये त्यांच्या संघ एकनिष्ठेने काम करत आहे। त्याचबरोबर 1992 पासून पोलीस पाटील श्री क्षेत्र चाकरवाडी म्हणून कार्य करत आहे। केशर मिल्क अँड मिल्कचं अध्यक्षपद म्हणून त्या ठिकाणी पण काम करत आहे। आणि मी एक शेतकरी कुटुंबातील असून मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे आणि एक पत्नी आहे। असं माझं एक शेतकरी कुटुंबातील कुटुंब आहे। बीड जिल्ह्यातील चाकरवाडी या पावनभूमीतील एक सुप्रसिद्ध माणूस म्हणून नानासाहेब रावसाहेब काकडे यांचे नाव घेतले जाते। चाकरवाडी या गावचे पोलीस पाटील म्हणून ते उत्कृष्ट कार्य करत आहेत। महाराष्ट्र शासनाच्या वतीने SP, कलेक्टर यांच्याकडून त्यांच्या उत्कृष्ट कार्याचा गौरव करून त्यांना वेळोवेळी सन्मानित करण्यात आलेले आहे। लोकनेत्या केशर काकू यांचे ते सुरुवातीपासूनचे कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत। माजी मंत्री जयदत्त अण्णा क्षीरसागर यांचे ते लाडके कार्यकर्ते आहेत। केशर मिल्कचे चेअरमन म्हणूनही ते उत्कृष्ट कार्य करत आहेत। सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे। म्हणून अशा या सुप्रसिद्ध व गुणवान व्यक्तिमत्वाच्या आजवरच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकण्याकरिता मुलाखतकार संतोष रोकडे यांनी त्यांच्याशी साधलेला हा विशेष संवाद पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मुलाखतीच्या या विश्वामध्ये आपण अनेक चांगल्या माणसांना भेटतो। मुळामध्ये मुलाखतीच असतात चांगल्या माणसांच्या, कर्तबगार लोकांच्या, चारित्र्यसंपन्न लोकांच्या। आणि जी माणसं कर्तबगार असतात, चारित्र्यसंपन्न असतात, गुणी असतात आणि ज्यांना माणसाबद्दल एक आपुलकी असते आणि ज्यांच्यामध्ये माणुसकी शिल्लक असते, अशा माणसांच्या कार्याला आपण सलाम करतो। आज आपण आहोत बीड तालुक्यातील चाकरवाडी म्हणजे माऊलीच्या गावामध्ये, नाही का। आपल्यासमोर आहेत या गावचे पोलीस पाटील, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत असलेले सन्माननीय नानासाहेब रावसाहेब काकडे पाटील साहेब। मुलाखतनामा या कार्यक्रमात तुमचं स्वागत। तसं पाहता तुमचं कार्य खूप मोठं आहे। अगदी सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीला विचारलं तर तुमच्याबद्दल तर रिस्पेक्टली बोलतात। परंतु मला नाना विचारावं असं वाटतं की राजकीय जीवनामध्ये सक्रिय होण्याअगोदर नाना कसे होते नेमके, म्हणजे अगदी तुमचं कुटुंब असेल या चाकरवाडीमधलं आणि एकूणच पार्श्वभूमी, तुमचं शिक्षण काय सांगाल याबद्दल? माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला। माझं शिक्षण 10वी पासपर्यंत झालं। 1982 साली माझी यशस्वी पास मी झालो। 1982चे तुम्ही 10वी पास आहात। त्या काळामध्ये सहज नोकऱ्या होत्या, नाही का, असं लोक म्हणतात। मग अगदी अभ्यासामध्ये हुशार होतात, 10वी पास होतात त्या काळामध्ये, मग पुढं शिक्षण का घ्यावं असं नाही वाटलं? काय कारण ठरलं? कारण त्यावेळेस असं ठरलं की आमची फार गरिबीची हालत होती। शिक्षणाला पैसे नव्हते, कोणी मार्गदर्शन करायला काही कोणी व्यक्ती नव्हती आणि त्यामधून माझं शिक्षण पुढचं होऊ शकलं नाही। आणि मला थोडी सामाजिक कामाची थोडीशी आवड होती, धार्मिक कामाची आवड होती। त्यामुळं मी सामाजिक कार्याकडं आणि धार्मिक कार्याकडं शेती पाहत पाहत माझं थोडंसं लक्ष केंद्रित झालं। चाकरवाडी म्हणजे खरं तर हे पुण्यभूमी आहे, एक पवित्र भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये तुमचा जन्म झाला। तुमचं त्या काळातलं काकडे कुटुंब, काकडे परिवार, तुमचं बालपण, त्या नेमक्या आठवणी काय आहेत? काही नाही, ज्यावेळेस मला थोडंसं कळायला लागलं, माझं शिक्षण चालू होतं, त्या टायमाला बालपणामध्ये गरिबीच होती। कारण जरी शिकण्याची इच्छा जरी माझी होती तरी घरचे लोक माझं शिक्षण करू शकत नव्हते, का आर्थिक सोर्स नव्हता। त्यामुळं माझं पुढील शिक्षण झालं नाही। परिस्थिती जशी असेल तसा माणूस वागतो, नाही का। तुमच्या परिस्थितीत मला काय शिकवलं नेमकं? म्हणजे आता शिक्षण न झाल्यामुळं काही ना काही करायलाच पाहिजे होतं ना। त्यामुळं मग मी काय झालं की 10वी पास झाल्याच्या नंतर पुढील शिक्षणाला जाता आलं नाही। मग आपलं धार्मिक कार्यामध्ये, सामाजिक कार्यामध्ये थोडंसं छंद असल्यामुळे माझं थोडंसं तिकडं लक्ष झालं। 1982 पासून ते आता 2023 आहे, नाही का। हो, जवळपास 39-40 वर्ष, 40 वर्ष पूर्ण हा कार्यकाळ आहे।
82ला जेव्हा 10वी पास आउट झाला, पुढं शिक्षण आता घ्यायचं नाही, परिस्थिती नव्हती, मग सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला काहीतरी करायचं असतं. तर कुठल्या कुठल्या गोष्टी करायला सुरुवात केली? म्हणजे अगदी शेती होती फक्त, का अगदी बाकी इतर काम होते मग? नाही नाही, शेती होती आणि शेती करून मी बाकी काही सामाजिक कार्य करत राहत होतो. अच्छा. हो, सामाजिक कार्यामध्ये थोडी आवड निर्माण असल्यामुळं मग आता शेती करून राहिलेल्या वेळेमध्ये समाज कार्याकडे मी थोडं लक्ष देत असायचं. सामाजिक जीवनामध्ये सहसा कोणी लवकर सक्रिय होत नाही, नाही का? कारण आधी आपण आपल्या भाकरीकडे बघतो, पोटाकडे बघतो. मग परिस्थिती नाजूक होती, गरीब होती. मग ह्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काय यावं असं वाटलं? राजकीय जीवनामध्ये लोकांची सेवा करण्याची पहिल्यापासूनच इच्छा होती. आपण काहीतरी लोकांसाठी करायला पाहिजे. त्या माध्यमातून मी थोडंसं सामाजिक कार्यामध्ये लोकांची कामं वगैरे करत राहत राहिलो. छोटे मोठे मी कामं करायचो, छोट्या मोठ्या लोकांच्या अडीअडचणी सोडवायचो. जास्तीत जास्त कुणाचे दवाखान्याचे कामं असतील, पोलीस स्टेशनचे कामं असतील, अशा कामाला थोडं मी लोकांना, गोरगरिबांना मदत करत राहत होतो. सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा जेव्हा राजकीय जीवनामध्ये सक्रिय होतो तेव्हा घरून सुद्धा विरोध असतो, नाही का? मग तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं? माझ्या बाबतीत असं घडलं की त्यावेळेस वडील तर वारलेले होते आणि वडील वारलेले असल्यामुळं मला असं कोणी असं मार्गदर्शन करायला कोणी काही नव्हतं असं म्हणावं. असं म्हणजे राजकारणामध्ये जावं की न जावं हे सांगणार कोण नव्हतं? सांगणार कोणीही नव्हतं. बरं. हे जे झालं ते मी माझ्या मनानंच झालं, म्हणजे परमेश्वरनंच मला बुद्धी दिली. बऱ्याच वेळा काय असतं की आपण जेव्हा राजकीय आखाड्यामध्ये येतो, जेव्हा नवीन पोरं येतात, नाही का, परिस्थिती नसते, तेव्हा थोडासा त्रास होतो, विरोध होतो. मग तुमच्या बाबतीत नेमकं काय घडलं नेमकं? मला ज्यावेळेस राजकारणाकडे थोडं लक्ष वेधायला चालू केलं त्यावेळेस थोडासा विरोध झाला ना. आमच्या घरच्या लोकांना म्हणले कशाला तिकडे जातो, काय करतो. अच्छा. पण सर्वप्रथम काय झालं की माझ्या कामाची पद्धत पाहून, माझं नाव पाहून, माझी कार्यपद्धती पाहून लोकनेत्या केशर काकू बरं. यांनी सर्वप्रथम मला जवळ केलं. कारण त्यांना मला कुठून त्यांच्याकडे माहिती गेली, काय गेली मी सांगू शकत नाही. पण ज्यावेळेस मला कळायला लागलं त्यावेळेस त्यांना सर्वप्रथम मला बोलून घेतलं. ज्या वेळेस त्या घाटावर आल्या त्यावेळेस त्या मला गाडीमध्ये घेऊन फिरल्या. त्यावेळेस असं माझं काय वय जास्त मोठं नव्हतं, परंतु त्यांच्याबरोबर मी बऱ्याच दिवस काम केलं आणि त्यांचा माझ्यावर विश्वास पण होता. लोकनेत्या केशरराव काकू यांची तुमची भेट झाली आणि त्यांच्या वारंवार भेटीमुळे किंवा त्यांचे जे काही संस्कार आहेत किंवा त्यांचं मार्गदर्शन आहे याच्यामुळे तुम्ही सक्रिय राजकारणात आलात, नाही? हो हो. तर काकूंच्या काय नेमक्या आठवणी येतात तुम्ही पाहिल्या काकू? काकू एक अशा नेत्या होत्या, महिला होत्या, पण गोरगरिबांच्या नेत्या होत्या. त्यांनी खेडोपाडी जाऊन जनसामान्याची, गोरगरिबांची, शेतकऱ्यांची सेवा केली. लोकांच्या अडीअडचणी सोडवल्या. ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेल्या आहेत. आणि त्यांचं सतत त्यांच्या कामाकडे पाहून असं वाटायचं की शेतकऱ्याला मदत करावी, गोरगरिबांना मदत करावी आणि कोणाच्या ज्या अडीअडचणी असतील सतत सोडवण्याचा प्रयत्न करायच्या. आणि मला पण म्हणायच्या कोणाच्या जर अडीअडचणी असतील तर काय असेल तर नानासाहेब त्यांना तू माझ्याकडे घेऊन ये, असं मला पण ते बोलायचं. 40 वर्षापासून क्षीरसागर कुटुंबाशी आपण अगदी एकरूप आहात, प्रामाणिक आहात, नाही का? हो आणि त्या कुटुंबाचे विश्वासू म्हणून नानांची ओळख आहे. हो आहे. तर मला नाना विचारू असं वाटतं की विश्वास संपादन करणं आणि विश्वास टिकवणं हे फार अगदी वेगळं काम आहे, नाही का? तर एक विचारू असं वाटतं की हा विश्वास कसा संपादन केला आणि तो कसा टिकवून ठेवला? मी माझ्या जीवनामध्ये समाजाची आणि क्षीरसागर घराण्यांची सेवाच केली. अच्छा. मी माझ्या जीवनामध्ये त्यांना कसल्याही प्रकारचं काही मागितलं नाही. माझ्या मुलाला एखाद्या नोकरी लावा, मला गुत्तेदारीचं काम द्या किंवा मला 2 पैसे ज्या ठिकाणी फायदा होईल असं एखाद्या ठिकाणी द्या, अजिबात मी माझ्या मनामध्ये कधी आलं पण नाही आणि मी त्यांना कधी मागितलं बी नाही. परंतु माझ्या ह्या कामाची पद्धत पाहून, माझा विश्वासार्हता पाहून त्यांना मला न मागता माझ्या मोठ्या मोठ्या त्यांना जबाबदाऱ्या टाकल्या. अनेक पदं येतात आणि पदं आपले गेलेले पण असतात, नाही का? कुठलेच पद काय परमनंट नसतं, परंतु तुम्ही कमावलेली पद मात्र परमनंट असते, नाही का? ती पद तुम्ही अगदी मरेपर्यंत राहते आणि मेल्यानंतर सुद्धा राहते. अगदी विचार असं वाटतं की मागच्या अनेक वर्षापासून या चाकरवाडी या गावचे आपण पोलीस पाटील आहात आणि पोलीस पाटील म्हणून आपण केलेलं कामसुद्धा उल्लेखनीय आहे. अगदी कुठल्याही प्रकरणामध्ये अगदी शहनिशा केल्याशिवाय म्हणजे कोणाची तरी बाजू घ्यायची आणि कोणाला तरी सोडून द्यायचं असं नाही, तर योग्य बाजू घेता, योग्य न्याय देता. तर पोलीस पाटील म्हणून किती वर्ष झाले आणि कशा प्रकारे कार्य करत आहेत? मी 1992 पासून पोलीस पाटील आहे या गावात. 1992 पासून? 1992 पासून. तेव्हापासून मी गावाची सेवा करत आहे. मी माझी सेवा करत असताना गावामध्ये
कसल्याही प्रकारचा कुणावरही अन्याय होऊ दिलेला नाही आणि गुन्हेगाराला पण सोडलेलं नाही. मी दोन्ही कामं केलेली आहेत. परंतु शक्यतो माझं गाव हे तंटामुक्त ठेवण्याचं म्हणजे तंटामुक्त कसं राहील ह्याचा मी प्रयत्न केलेला आहे. 1917 साली 17-18ला मला आमच्या गावाला तंटामुक्तीचा पुरस्कार पण मिळालेला आहे. त्यामध्ये माननीय SP साहेब जी श्रीधर साहेब यांच्या हस्ते माझा त्यांना सन्मान पण केलेला आहे उत्कृष्ट काम केल्याबद्दल. त्याचबरोबर 1917 साली 2017 साली महसूल दिनी जिल्ह्याचे कलेक्टर आदरणीय मला त्यांचं नाव सांगता येणार नाही पण कलेक्टर साहेबांनी उत्कृष्ट पोलीस पाटील म्हणून माझा महाराष्ट्र शासनाच्या वतीने माझा सन्मान करून माझा गौरव पण केलेला आहे. मला असं वाटतं की कुठलाही गौरव जेव्हा होतो तो गौरव फक्त आपल्या एकट्याचा नसतो नाही का, तर तो आपल्या गावाचा सुद्धा असतो. अगदी 1992 पासून ते 2023 पर्यंत एक पोलीस पाटील म्हणून तुम्ही जी भूमिका इथं निभावलेली आहे त्या भूमिकेचं कौतुक झालं. वारंवार त्याला शाबासकी भेटली आहे, पुरस्कारसुद्धा भेटले आहेत. एक विचारावं असं वाटतं की पोलीस पाटील म्हणून त्या व्यक्तीचं नेमकं काय काम असतं आणि कशा पद्धतीने कुठलंही प्रकरण हाताळलं पाहिजे. खरं तर पोलीस पाटलाचं पहिलं कर्तव्य आहे गावामध्ये शांतता ठेवणे. गावामध्ये शांतता ठेवून काही ज्या घडामोडी घडतात ते शासनाला त्याची माहिती देणे आणि पोलीस पाटीलमध्ये एक प्रत्येक गावचा एक असा फार मोठा दुवा आहे. महाराष्ट्र शासनाचा किंवा शासनाचा कोणताही घटक हेडक्वार्टरला कोणीही राहू शकत नाही, पण प्रत्येक गावचा पोलीस पाटील हा गावामध्ये राहून शासनाला माहिती देऊ शकतो. गावामध्ये शांतता कशी ठेवायची हे तो करू शकतो. कारण का करू शकतो, एखादा जर चुकाया जर लागला, एखाद्याचं विनाकारण भांडण लागलं तर ज्याची चूक आहे त्याला जर समजून सांगितलं की बाबा हे ह्या ठिकाणी तुझं चुकतंय, तू विनाकारण भांडण करू नको, आणि तसं जर पोलीस पाटलानं जर योग्य बाजू बोलवलं तर त्या माणसावर परिणाम होतो. पुढची होणारी घटना भांडण तंत्र टळू शकतो. असं मला काही अनुभव आलेले आहेत. विशेष म्हणजे पुन्हा नंतर असे बी काही गावामध्ये लोक असतात विनाकारण खोट्या केसेस करणारे. पण जर आपण त्या गोष्टीकडे लक्ष दिलं, संबंधित अधिकाऱ्यांना जर सांगितलं आपण की बाबा साहेब ह्या दोघांचं भांडण झालेलं आहे पण याची चूक नाही, ह्या माणसानं चूक केलेली आहे, तर आमचे संबंधित अधिकारी त्या पद्धतीने ते तपास केला जातात आणि विनाकारण गुन्हेगाराला एखाद्यावर अन्याय होत नाही. त्यामुळं पण लोकांना सहकार्य मिळतं ना साहेब त्याच्यामध्ये. एकीकडे पोलीस पाटील आहात आणि एकीकडे राजकारण आहे, समाजकारण आहे आणि धार्मिक कार्यसुद्धा आहे. तर एक राजकीय क्षेत्रामध्ये सक्रिय झाल्यापासून कुठल्या निवडणुका लढलेल्या आहात ते सांगा. मी राजकीय क्षेत्रामध्ये एकही विलक्षण लढवलेलं नाही. अच्छा. परंतु काही गोष्टीच्या जबाबदाऱ्या आदरणीय काकूनी आणि अण्णांनी माझ्यावर टाकलेल्या आहेत. निवडणूक जरी लढला नसाल तर निवडणुकामध्ये भाग घेतला आहे नाही का, मग ते लोकसभेचे असेल विधानसभेचे असेल, तर आतापर्यंतचा हा जो प्रवास आहे निवडणुकीत भाग घेण्याचा तो कसा राहिलेला, नेमका काय अनुभव आहेत नेमके? मी विलक्षणमध्ये काही साहेब भाग घेतलेला नाही, अच्छा. हां. पण प्रामाणिकपणे नेतेसंघ बरोबर राहिलेलो आहे. पण विलक्षणमध्ये कोणासंगच राहिलेलो नाही, कोणासंगच भाग घेतलेला नाही. अच्छा. मग याच्या व्यतिरिक्त सामाजिक कार्य कसं असणार? सामाजिक कार्यामध्ये आम्ही चळवळीमध्ये मी वाढलेलो आहे ना. सामाजिक कार्य असतील, कोणाचे मंदिरामधले धार्मिक सप्ते असतील, दुसरी गोष्ट कोणाच्या जाहीर सभा असतील, त्या ठिकाणी शांतता कशी राहील, कोणी येणारा कोणाचे सामाजिक कार्यक्रम असतील त्या ठिकाणी शांतता कसा राहील, त्या ठिकाणी जाणं, तिथं थोडंसं लक्ष देणं, एखाद्या तिथं काही दंगल वगैरे होऊ नये ह्याची थोडी पण काळजी घेऊन असं सामाजिक कार्यामध्ये छोटे मोठे कामं केलेले आहेत ना. अच्छा. लोकांशी सलोखा ठेवणं, लोकांना आपलंसं करणं आणि लोकांची सेवा करणं, हो. मला असं वाटतं की हे करत असताना एक वेगळा आनंद मिळतो नाही का. हो. इतक्या पुरस्काराने सन्मान झालेला आहे त्यावेळेला आणखी जबाबदारी वाढलेली असते नाही का. मला एक विचार असं वाटतं 1992ची पोलीस पाटीलकी आणि आत्ताची काय फरक वाटतो नेमका, म्हणजे त्या काळातली माणसं कशी होती आणि आत्ताचं काय नेमकं बदल? त्या काळातल्या माणसाच्या मध्ये आणि आजच्या काळामध्ये खूप काही बदल झालेला आहे साहेब. त्या काळातले जी माणसं होते विश्वासू होते, शांत होते, ऐकत होते. पण आताच्या काळामध्ये खूप काही बदल झालेला आहे. लोकांच्या मनामध्ये थोडा राग वाढलेला आहे, लोकांच्या मनामध्ये थोडा बदल झालेला आहे, हे थोडं दिसून येतं. वेगवेगळी माध्यमं आली नाही का. हो.
लोकांची मनही बदलली, म्हणजे जुन्या काळामध्ये माणसंही खरंच चांगली होती. हो. याच्याबरोबर अगदी आपण दूध संघाचे चेअरमन सुद्धा आहात नाही का, तर चेअरमन हे पद केव्हा भेटलं आणि त्याच्या माध्यमातून केलेलं कार्य सांगा. 2014 साली मला आदरणीय जयदत्तजी अण्णा यांनी केशर मिल्कचं अध्यक्षपद माझ्याकडे दिलं. केशर मिल्क. केशर मिल्कचं बरं. आज त्याचं 10,000 लिटर संकलन आहे. कारण तो संघ काढण्याचा उद्देश असा आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा 2 पैसे फायदा मिळेल. शेतकऱ्यांचा दुधाचा जर व्यवसाय केला तर सध्या शेतामध्ये सतत दुष्काळाचं सावट, रोगराईचं सावट आणि त्यामधून शेतकरी हा नेहमी अडचणीत सापडत आहे. दूध हा व्यवसाय एकदम एवढाच व्यवसाय आहे की जेणेकरून शेतकऱ्यांना अडीअडचणीसाठी बाजारासाठी 8 दिवसाला पैसे उपलब्ध होतात. त्या माध्यमाच्या दृष्टिकोनाने शेतकऱ्यांना 2 पैसे कसे मिळतील या माध्यमातून माझे नेते आदरणीय जयदत्तजी अण्णा यांनी केशर मिल्क नावाच्या दूध संघाची स्थापना केली आणि संघ 2014 साली केली आणि तेव्हापासून अध्यक्षपदाची जबाबदारी आज तागायत माझ्यावर त्यांनी टाकलेला आहे. एक अध्यक्ष म्हणून विचारावं वाटतं की अण्णाने तुमच्यावर विश्वास ठेवला आहे, तुम्ही काम करतायत. संघ जेव्हा सुरुवातीला स्थापन झाला होता तेव्हा संघाची स्थिती आणि आता स्थिती काय फरक वाटतो? ज्यावेळेस संघ 2014 साली स्थापन केलेला होता त्यावेळेस संघाची परिस्थिती खूप अवघड होती. जेणेकरून तिथं 3 ते 4 हजार लिटर दुधापासून सुरुवात केली आणि संकलन थोडं कमीच होतं आणि संकलन कमी असल्यामुळे सगळ्याच गोष्टी थोड्या कमी जाणवत होत्या. पण आज संकलन वाढलेलं आहे, शेतकऱ्यांना 2 पैसे मिळत आहेत, त्याचा मला थोडा आनंद वाटतो, समाधान वाटतं. अगदी मला विचारावं वाटतं, गावातले पोलीस पाटील की आहे, पुन्हा संघाचं अध्यक्षपद आहे नाही का दूध संघाचं, मग त्याचबरोबर कुटुंबही असतं, शेती पाहतात. खरं तर मूळ तुम्ही शेतकरी आहात. या सगळ्यासाठी वेळ कसा काढता, कसा वेळ जात ते सांगा आम्हाला. म्हणजे खरं तर तुमचं वय पाहता आता इतकी कसरत आणि इतकं मॅनेजमेंट कसं जमतं नेमकं? मला पहिल्यापासूनच कामाची आवड आहे. अच्छा. मी वेळेचं बंधन पाळतो आणि प्रत्येक वेळेचं बंधन पाळल्यानंतर कामं करायची सहजासहजी कामं होतात असं मला वाटतं. तुम्ही मग वारंवार उल्लेख केला आहे की तुमचं मन जास्त शेतीमध्ये रमतं. तर साधारणतः शेती किती आहे आणि कशा प्रकारे शेतीमध्ये डेव्हलपमेंट केली आहे? शेती मला 10 एकर शेती आहे. त्यातली 5 ते 6 एकर बागायती आहे. 4 एकर ते 4.5 एकर कोरडवाहू शेती आहे. अच्छा. शेतीमध्ये आम्ही सहज पिकं घेतो, आपले कांदे, सोयाबीन अशी काही पिकं घेतो, रेग्युलर पिकं घेतो, गहू, ज्वारी अशी पिकं घेतो. याच्या व्यतिरिक्त धार्मिक सुद्धा कार्य आहे, तर ते आम्हाला ऐकायचं. धार्मिक कार्य इथं आमच्या इथं बाळनाथ माऊली संस्थान आहे. गुरुवर्य माऊलीदादा यांची समाधी आहे, बाळनाथ महाराज यांची समाधी आहे आणि त्या गादीवर आमचे गुरु महादेव महाराज तात्या, आम्ही ज्यांना तात्या म्हणतो, हे बसलेले आहेत. सतत प्रत्येक महिन्याच्या दर अमावस्याला या ठिकाणी यात्रा भरते, लाखो लोक येतात, त्यांना महाप्रसाद दिला जातो. आणि तीर्थक्षेत्राचं एक आमच्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी आहे की 24 तास अन्नदान चालू आहे. येणाऱ्या भक्तांना इथं दर्शन झाल्याच्या नंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय, जेवण केल्याशिवाय एकही भक्त जात नाही. आणि असं आहे की रातच्या तुम्ही 12-1 वाजता कधीही आलात तरी तुम्हाला प्रसादची व्यवस्था केलेली असते. 24 तास अन्नदान चालू आहे. हे आमच्या तीर्थक्षेत्राचं एक थोडंसं महत्त्व आहे. नाना, मला विचारावं वाटतं की हे सगळं करतायत, पण याच्या व्यतिरिक्त जेव्हा तुम्हाला मोकळा वेळ असतो, फावला वेळ असतो, की जिथं की वाटतं काहीतरी आपण आपल्या आवडीची कामं केली पाहिजे, तर आवडीची कुठली कामं करता? म्हणजे वाचन असेल किंवा TV पाहणे असेल किंवा आणखी लोकांना भेटणं असेल, ते सांगा. खरं म्हणजे शेती असेल, घर असेल, धार्मिक क्षेत्र असेल, समाजकार्य असेल आणि यांच्यामधून थोडा वेळ शिल्लक राहतच नाही खरं म्हणजे. पण थोडा तरी वेळ राहिल्यानंतर घरी लोकांना वेळ देतो थोडा, घरच्या लोकांना वेळ देतो. तुमची मुलं काय करतात? मला एक मुलगा आहे, तो मेडिकल ऑफिसर आहे, तो आष्टीला. मला असं वाटतं की आपण जर चांगलं काम केलं तर आपल्या पुढच्या पिढीचं पण चांगलं होतं नाही का? त्यामुळे आपण चांगलं राहिलं पाहिजे. खरं तर अगदी विचारावं असं वाटतं की माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून कार्य करत आहेत. त्यांचे हात बळकट व्हावेत, त्यांचं कार्य अगदी
प्रत्येक व्यक्तीपर्यंत गेलं पाहिजे यासाठी आपण नेहमी सतत प्रयत्नशील असतात. तर येणाऱ्या काळामध्ये आणखी काय करणार आहात ते सांगा अन्नासाठी. अन्नासाठी काय नाही, त्यांच्यासाठी सतत त्यांना सेवेमध्ये लोकांची सेवा करण्यासाठी संधी मिळावी यासाठी मी सतत कार्यामध्ये लोकांची सेवा करणार आहे. गोरगरिबाचे कोणाचे जर कामं आडली असतील तर मी त्यांच्याकडे जाऊन त्यांच्याकडून त्या लोकांची कामं करून देणार आहे. असे काही जे लोकांच्या अडीअडचणी सोडवणार आहे. 1982 साली नाना एक विचार केला तुम्ही की 10वी पास होतात तसं तर BEdला किंवा ITIला कुठेतरी नंबर लागला असता, परंतु परस नव्हती, कुणी सांगणारं नव्हतं आणि मग सक्रियपणे राजकारणामध्ये सहभागी झालात नाही का. काकूंच्या माध्यमातून आणखी चांगलं काम करता आलं. परंतु हल्ली नवीन जी पिढी आहे, मला असं वाटतं की धड राजकारणाकडेही नाही, धड कुठं नोकरीकडे नाही आणि मग कुठं अगदी बरकटल्यासारखं वाटतं नाही का. तर नवीन तरुणांनी म्हणजे राजकारणामध्ये यावं की येऊ नये, काय सांगाल नेमकं? सर्वप्रथम मला एक असं वाटतं की जो नवीन तरुण असतील त्यांनी शिक्षणाला महत्त्व द्यावं असं माझं मत आहे. कारण शिक्षणाला महत्त्व देऊन सर्वप्रथम आपण आपल्या स्वतःच्या पायावर उभा राहण्याची तयारी ठेवावी आणि स्वतःच्या पायावर उभा राहून आपल्या स्वतःचं म्हणजे पोटाची रोजीरोटी पाहून नंतर काय करता येईल ते करण्याचा प्रयत्न करावा. अगोदर पण शिक्षणाला महत्त्व द्यावं असं मला वाटतं. आधी शिका, पायावर उभे राहा आणि त्याच्यात स्वतःचं पोट भरल्यानंतर मग राजकारणाचा विचार करा. म्हणजे राजकारण असेल किंवा बाकी काय जे असेल ते. जे असेल नाही का. हो. अनुभवाचे बोल हे नेहमी सतत सत्य बोलतात, खरं बोलतात आणि हे बोल यासाठी असतात की आपण जे केलेलं आहे ते समाजासमोर मांडलं पाहिजे. अगदी नानांनी पहिल्यापासूनच अगदी प्रामाणिकपणे काम केलं. काहीतरी मला फार मोठं व्हायचं ही अपेक्षा नव्हती, परंतु सामाजिक, राजकीय, धार्मिक क्षेत्रामध्ये काम करत असताना निश्चितपणे चांगलं काम केलं. अगदी माजी मंत्री जयचंद्र क्षीरसागर साहेब यांच्या माध्यमातून ते आज सक्रियपणे काम करत आहेत. लोकांच्या अगदी दवाखान्याच्या अडचणी असतील किंवा कुठल्याही अडचणी असतील त्या सुटल्या पाहिजेत, त्यांना न्याय भेटला पाहिजे, त्यांचं अगदी जे ओझं आहे ते हलकं झालं पाहिजे, हा त्यांचा प्रयत्न असतो. निश्चितपणे या ठिकाणी नानांची घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज 1 महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.